सर्वप्रथम आनंद पेडणेकर जी आपलं खूप खूप स्वागत आहे या एनडीटीव्हीच्या मंचावर. थँक्यू. आपण सातत्याने पाहत असतो आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये सध्या प्रचंड खळबळता माजलेली आहे किंवा अस्थिरता माजलेली आहे आणि त्याचा थेट परिणाम हा गुंतवणूक क्षेत्रावर होत असतो. जेव्हा आपण गुंतवणूक क्षेत्राविषयी बोलत असतो तेव्हा प्रामुख्यानं एक मुद्दा येतो तो म्हणजे सोन्याची गुंतवणूक. आता या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम म्हणजे तोटा असेल किंवा फायदा असेल दोन्ही हा सर्वसामान्यांना सहन करावा लागत असतो. आणि जेव्हा आपण सोन्याविषयी बोलतो तेव्हा जिव्हाळ्याचा प्रश्न सर हाच असतो की सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत तर त्या नेमक्या कधी कमी होणार. कारण गेल्या 6 महिन्यातले आपण जी काही स्थिती सध्या पाहतोय ती खूप अस्थिरता माजलेली आहे. तर त्याविषयी आपलं काय मत आहे, आगामी काळातले नेमके काय अंदाज आहेत? नमस्कार. सर्वप्रथम आधी सोन्याची किमती कधी कमी होणार हा प्रश्न असूच शकत नाही, कारण सोन्याची किमती आता कमी होणार नाहीत. तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर आहे की जगभर पसरलेली ही अस्थिरता जी आहे ह्याच्यामुळे आता जे युद्ध चालू आहेत, छुपे युद्ध चालू आहेत किंवा नुसते जे काही युद्ध चालू आहेत ह्या सगळ्यामध्ये सोन्याची किंमत रिझन एवढंच असतं की कुणालाही कुठेही सेफ इन्व्हेस्टमेंट हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, आपण प्रॉपर्टी म्हणू शकतो किंवा शेअर्स म्हणू शकतो. पण अस्थिरता असल्यामुळे प्रत्येक इन्व्हेस्टरला, जगभरातल्या प्रत्येक इन्व्हेस्टरला सोनं ज्याची किंमत 24 तासाच्या आत तुमच्या बँक अकाउंटला परत येऊ शकते म्हणून सेफ वाटतं, म्हणून ही किंमत वाढ होत चालली. आता विविध खरं तर गुंतवणुकीचे म्हणजे आपण सेक्टर्स पाहतो, शेअर मार्केट असेल किंवा रिअल इस्टेट असेल, तर या सगळ्याच्या अनुषंगानं सोन्याची गुंतवणूक ही किती फायदेशीर मानली जाते याविषयीच आपलं काय मत आहे? बघा, आता जो काय 40-45% वाढ झाली आहे ही फार चुकीची आहे. पण असं आहे की परत शेवटी कुठंतरी माझे पैसे व्यवस्थित लागावेत हा त्यामधला एक भाग असतो. प्रत्येक येणारा माणूस, प्रत्येक कमवणारा माणूस हा असाच विचार करतो ना की माझे पैसे सिक्युअर्ड आहेत. एक्झाम्पल, तुमची प्रॉपर्टीमध्ये तुम्ही जेव्हा पैसे लावता आणि ज्या दिवशी तुम्हाला प्रॉपर्टी नको असतं आणि दुसरं काहीतरी घ्यायचं असतं तर त्या प्रॉपर्टीचे पैसे तुम्हाला लगेचच मिळत नाहीत. ते प्रॉपर्टीचे पैसे कदाचित तुम्हाला 2 महिन्यात मिळतील, 6 महिन्यात मिळतील, वर्षभरात मिळतील आणि त्याचं ॲप्रिसिएशन इज मॅक्सिमम 5 ते 10%. पण सोन्यामध्ये प्रत्येक वर्षी 30% मिळतात. म्हणून गेल्या काही वर्षाचा जर तुम्ही आलेख काढता, 6 महिन्याचा नाही, मी म्हणतो गेल्या 5-7 वर्षाचा आलेख काढलात ना तर आंतरराष्ट्रीय दर्जावरती फक्त सोनं किंवा चांदी ह्याच्यावरतीच गुंतवणूक सगळ्यात जास्त होते आणि कमी होणार नाही. आता फॅशनच्या दृष्टीने जर बघायला गेलं आणि आणखी एक जिव्हाळ्याचा मुद्दा तो म्हणजे हिरे, डायमंड अर्थात. तर सोन्याच्या पाठोपाठ आता हिरे किंवा डायमंड नसेल त्याला सुद्धा सर्वाधिक मागणी आहे. आणि आपण आता पाहतोय अनेक प्रयोग सुद्धा त्यामध्ये होतात. म्हणजे प्रयोगाच्या माध्यमातून सुद्धा हिरे घडवले जातात. तर ते प्रयोगशील जे हिरे आहेत आणि ओरिजिनल हिरे यामधला फरक नेमका सर्वसामान्यांनी कसा जाणून घ्यायचा, तो कसा ओळखायचा आणि त्याचा या ओरिजिनल हिऱ्यांच्या प्राइसवर, किमतीवर नेमका कसा परिणाम होतो किंवा होऊ शकतो? असं आहे की लॅब ग्रोन डायमंड्स जे आता तुमचं म्हणणं आहे ना ह्याची व्हॅल्यू ॲप्रिशिएट होऊ शकत नाही, कारण त्याचं प्रोडक्शन तुम्हाला हवं तितकं, तुम्हाला जितकं हवं आहे तितकं ते करता येण्यासारखं आहे. बरं, त्याचं मूळ काय आहे? तर मूळ काय नाही, कार्बन आहे आणि ग्लास आहे. पण मुळात जो जमिनीच्या आतमध्ये जो मिळतो ना त्याला एक लिमिटेशन आहे. जे काय आपल्याकडे लिमिटेड आहे म्हणजे जे जमिनीच्या पोटातून येतं हे लिमिटेड आहे ना, तर ते जे काय लिमिटेड आहे, आता सर शेतकरी आहेत त्यांच्या प्रोडक्टची व्हॅल्यू रोज वाढते कारण ते जमिनीच्या पोटातून येत आहे. तसं आमच्या हिऱ्याची किंवा सोन्याची व्हॅल्यू ही ॲप्रिशिएट होते, डिप्रिशिएट होत नाही. जे काय तुम्ही आता लॅब ग्रोनचं वगैरे म्हणताय ना त्याचे सुरुवात झाली तेव्हा 1 लाख रुपये कॅरेट आलं, आता 10,000 रुपये कॅरेट आहे. सो इट इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट. एक फॅन्सी वस्तू घालायची म्हणून ती तुम्ही घेऊ शकता, पण इट इज नॉट इन्व्हेस्टमेंट. आणि आपल्याकडचं कल्चर म्हणजे भारतीय कल्चरच्या हिशोबाने जर पाहिलं तर फक्त इन्व्हेस्टमेंट हा एकच भाग आपल्या डोक्यामध्ये असतो. फॅशन म्हणून किंवा फॅशन इंडस्ट्री म्हणून तुम्ही थोडंसं एक ते लॅब ग्रोन वगैरे नक्की घालू शकता, पण हिऱ्याची किंमत कधी कमी होणार नाही, कधीच होऊ शकत नाही. सोन्याच्या पाठोपाठ जर बोलायचं झालं तर चांदीला सुद्धा तितकीच मागणी आहे, त्याची सुद्धा किंमत वाढते. तर या दोघांची नेमकी कारणं काय आहेत? परत इन्व्हेस्टमेंट हा एक भाग असतो आणि चांदी हा इंडस्ट्रियल यूज मधला 20 ते 22% भाग चांदीचा इंडस्ट्रियल यूजमध्ये जातो. युअर सेलफोन्स, तुमचे कारचे पार्ट्स, बऱ्याच गोष्टी, तुमचे मेडिकल इक्विपमेंट्स, तुमच्या बऱ्याच गोष्टींमध्ये इंडस्ट्रियल यूजमध्ये सिल्वर हा
एक महत्वाचा घटक आहे आणि म्हणून त्याची किंमत आणि बाजारातला त्याची मागणी त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आहे. तसंच सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव वाढल्यामुळे लोकांचा नवीन जनरेशन, ते काय जनरेशन झी जे तुम्ही म्हणता, ह्या लोकांना आता चांदीचे दागिने जास्त अट्रॅक्ट करतात. का तर ते रोज वापरता येतात. आता एखादा चांदीचा दागिना घेतलात तर त्याची मुळात किंमत काय असते? जास्तीत जास्त 1000 किंवा 500 रुपये. खोटं घालण्यापेक्षा चांदीचं घातलेलं कधीही चांगलं, कारण त्याची परत रिसेल व्हॅल्यू तुम्हाला परत मिळणार आहे. खोट्याची मिळणार नाही. चांदी दिलीत की पैसे परत मिळणार, जेवढे इन्व्हेस्ट केले त्यापेक्षा जास्त. अगेन द पॉइंट इज इन्व्हेस्टमेंट ऑल्सो. म्हणजे तुम्ही चांदीमध्ये रोज वापरून ते टाकायची वेळ आली तरी सुद्धा तुम्ही परत त्या सोनाराकडे देऊ शकता आणि परत त्याचे पैसेही घेऊ शकता. म्हणून त्याची किंमत रोज तशीही वाढते, सोन्यापेक्षा जास्त. कदाचित या वर्षभरामध्ये ॲप्रिसिएशनमध्ये चांदी सगळ्यात जास्त पुढे जाईल. सर, आणखी एक महत्वाचं, पुढील 5 ते 10 वर्षांमध्ये सोन्याचा जो उद्योग आहे याचं भविष्य नेमकं कसं असेल? कुठपर्यंत तो जाईल? कोणत्या पातळीवर जाऊन पोहोचेल? या संदर्भातले काय अंदाज आहे? एक अंदाज असा म्हटलं जातं की सोन्याचा भाव साधारण 1,90,000 ते 2 लाखापर्यंत साधारण पोचेल. ह्या वर्षाच्या मध्यास म्हणजे कदाचित सप्टेंबर पासून ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हाच सोन्याचा भाव जो आज 1,02,000 रुपयाला पडतोय तो तुम्हाला कदाचित 1,08,000 रुपयापर्यंत बघायला मिळेल. दिवाळीपर्यंत हा भाव आलेला असेल आणि त्याच्यानंतर त्याची परत अशी चढती कमान चालूच राहणार, कारण इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक तिकडे बघतच राहतील. 5 वर्षाचं मी सांगू शकणार नाही अगदी ठामपणे, पण आमचा अंदाज असा आहे की तो साधारण 2 लाख रुपये तरी टच व्हायला म्हणजे $4,000 पर्यंत सोन्याचा भाव 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणखी एक असं आहे सर की कितीही किमती वाढल्या तरी मागणी तितकी कमी होत नाही. म्हणजे सोन्याच्या विषयीची भारतीयांची जी भावना आहे किंवा त्यांचं जे परसेप्शन आहे ते तसं काही बदलत नाही फार. इतक्या वर्षातले जे ट्रेंड्स आहेत किंवा अंदाज आहेत याकडे आपण कसं पाहता? असं आहे की ट्रेंड हा बदलत जातो. कारण आता समजा एक्झाम्पल सोन्याचे दागिने आहेत ह्याची आता वजनं कमी होत गेली. म्हणजे जो एखादा नेकलेस आम्ही 25 किंवा 30 ग्रॅममध्ये बनवत होतो तो आता आम्ही साधारण 15-16 ग्रॅममध्ये बनवायला सुरुवात केली. पण आपलं कल्चर सुद्धा एक असा भाग आहे ज्या कल्चरमध्ये सोनं हे सगळ्यात महत्त्व ठेवतं. अगदी छोटंसं एंगेजमेंट असो किंवा तुमचं लग्न असो किंवा कोणाचं बारसं असो, अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत सोन्याची ही जी ओस आहे ही कधी कमी झाली नाही. यंगर जनरेशनने कितीही काही म्हणालं तरी सोनं थोडं तरी ते घालतात, त्यामुळे त्याची ओस कमी होत नाही. पण आता किंमत परवडत नाही म्हटल्यावरती त्याचं वजन आम्ही सोनारांनी काय केलं, 20-25 ग्रॅमचं बनत होतं त्याच्याऐवजी ते 5-10 ग्रॅममध्ये बनवलं. एवढाच फरक आहे. पण सोनं प्रत्येक जण घेतं. आणि हेच आत्ताचे ट्रेंड्स आहेत आणि आगामी काळामध्ये सुद्धा सोन्याच्या किमती जरी कितीही वाढल्या तरी सुद्धा सर्वसामान्यांचा कल तो काही कमी होणार नाहीये, हेच आजच्या चर्चेतनं स्पष्ट झालेलं आहे. सर, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि वेळ दिलीत त्यासाठी धन्यवाद.